हॅलो डिअर स्टुडंट, मागच्या लेक्चरमध्ये आपण प्रायमरी लिम्फोइड ऑर्गन शिकलो. या लेक्चरमध्ये आपण सेकंडरी लिम्फोइड ऑर्गन शिकूया, पण त्या अगोदर लिम्फॅटिक सिस्टीम डिस्कस करूया. लिम्फॅटिक सिस्टीम इज अ नेटवर्क ऑफ लिम्फ वेसल्स, लिम्फ नोड, डक्ट्स अँड लिम्फ. कॅपिलरीजमध्ये आणि टिश्यू सेल्समध्ये एक्सचेंज ऑफ मटेरियल होते बिकॉज कॅपिलरीज आर थिन वॉल अँड पोर्स प्रेझेंट. प्लाझ्मा फ्रॉम ब्लड सीप इंटू टिश्यू. जो ब्लडमधला जो प्लाझ्मा आहे तो टिश्यू सेल्समध्ये येतो, त्यालाच आपण इंटरस्टिशियल फ्लुइड असं म्हणतो. त्यामध्ये ऑक्सिजन, ग्लुकोज, आयन्स, हार्मोन्स प्रेझेंट आहेत की जे की सेल्ससाठी इम्पॉर्टंट आहेत. काही पार्ट जो आहे इंटरस्टिशियल फ्लुइडचा तो परत कॅपिलरीजमध्ये पाठवला जातो. त्यामध्ये टिश्यू सेलचं जे मेटाबॉलिक वेस्ट, कार्बन डायऑक्साईड आहे ते प्रेझेंट आहे. आणि उरलेला जो इंटरस्टिशियल फ्लुइड आहे तो लिम्फ कॅपिलरीजमध्ये जातो. त्यालाच आपण लिम्फ असं म्हणतो. लिम्फ इज मेड अप ऑफ वॉटर, सेल्युलर डेब्रिस, पॅथोजन. लिम्फ कॅपिलरीज मिळून लिम्फ वेसल्स फॉर्म होते. लिम्फ वेसल्समध्ये वन वे वॉल्स प्रेझेंट आहे ते की लिम्फला वन डायरेक्शनमध्ये मूव्ह करते. लिम्फ वेसल्स हे लिम्फ नोडमध्ये एंटर होतात. लिम्फ नोडमध्ये बी अँटी लिम्फोसाइट्स प्रेझेंट आहेत की जे की पॅथोजनला फिल्टर करतात. लिम्फ जे आहे ते थोरॅसिक डक्टमध्ये एंटर होते. थोरॅसिक डक्ट जे आहे ती लेफ्ट सबक्लॅव्हियन वेनमध्ये लिम्फला एम्प्टी करते. अल्टिमेटली जे लिम्फ आहे हार्टमध्ये एंटर होते. फंक्शन: मेंटेन फ्लुइड बॅलन्स बाय रिटर्निंग एक्सेस टिश्यू फ्लुइड टू ब्लड. जे एक्सेस टिश्यू फ्लुइड आहे, इंटरस्टिशियल फ्लुइड आहे, ते परत ब्लडमध्ये एंटर होते. एक बॅलन्स फ्लुइड मेंटेन राहते. फिल्टर पॅथोजन इन लिम्फ नोड. लिम्फ नोडमध्ये बी अँटी लिम्फोसाइट्स प्रेझेंट आहे जे की पॅथोजनला फिल्टर करतात. प्रोव्हाइड इम्युनिटी प्रोव्हाइड करतात. आता आपण सेकंडरी लिम्फोइड ऑर्गन बघूया. Secondary lymphoid organ. Secondary lymphoid organs are the organs where mature lymphocytes encounter antigen and initiate immune response. Secondary lymphoid organs अशा ऑर्गन की जिथे मॅच्युअर बी अँटी लिम्फोसाइट्स अँटीजनला एन्काउंटर करून इम्युन रिस्पॉन्स फॉर्म करतो. मागच्या लेक्चरमध्ये आपण प्रायमरी लिम्फोइड ऑर्गन्स बघितलं की जिथे बी अँटी सेल्सचं फॉर्मेशन अँड मॅच्युरेशन होतं आहे आणि मॅच्युअर बी अँटी सेल्स जे आहेत ते सेकंडरी लिम्फोइड ऑर्गन्समध्ये मायग्रेट करतात. First, secondary lymphoid organs, lymph node. Lymph node are small, encapsulated, bean-shaped structure that found in various regions throughout the body. Lymph nodes हे small, encapsulated, bean-shaped structure आहे, various regions throughout the body present आहे. जसे की neck, axilla, groin, mediastinum and abdominal cavity. Structure: this is lymph node. Afferent lymphatic vessel जे आहे ते लिम्फला लिम्फ नोडमध्ये घेऊन येते. आउटर पार्ट जो आहे तो कॉर्टेक्समध्ये बी सेल्स प्रेझेंट आहेत. बी सेल्स जे आहेत ते फॉलिकल्समध्ये प्रेझेंट आहेत, म्हणून आपण त्याला प्रायमरी फॉलिकल्स म्हणतो. बी सेल्स अँटीजनला एन्काउंटर केल्यानंतर प्रायमरी फॉलिकल सेकंडरी फॉलिकलमध्ये कन्वर्ट होतो आणि जर्मिनल सेंटर ॲपियर होते. जर्मिनल सेंटर अशी साईट आहे की जिथे बी सेल्सचं मल्टिप्लिकेशन, डिफरन्शिएशन, क्लास स्विचिंग अँड स्ट्रॉंग अफिनिटी सिलेक्शन टेक्स प्लेस. बी सेल्स प्लाझ्मा सेल्समध्ये डिफरन्शिएट होतात आणि प्लाझ्मा सेल्स अँटीबॉडीज प्रोड्यूस करतात. आणि स्ट्रॉंग अफिनिटीवाले बी सेल्स सर्वाईव्ह करतात आणि वीक अफिनिटीवाले बी सेल्स जे आहेत मॅक्रोफेज त्यांना एंगल्फ करतो. त्यालाच आपण फेगोसायटोसिस असं म्हणतो. लिम्फ जे आहे ते पुढे पॅराकॉर्टेक्स रिजनमध्ये एंटर होतो. पॅराकॉर्टेक्स हा मिडल रिजन आहे. पॅराकॉर्टेक्समध्ये टी सेल्स आणि अँटीजन प्रेझेंटिंग सेल्स प्रेझेंट आहेत. अँटीजन प्रेझेंटिंग सेल्स जसे की मॅक्रोफेज, डेंड्रायटिक सेल्स, बी सेल्स. टी सेलची रिसेप्टर अँटीजनला रिकग्नाइज करू नाही शकत, म्हणून अँटीजन प्रेझेंटिंग सेल्स अँटीजनला प्रोसेस करून टी सेलला प्रेझेंट करतो. त्यानंतर टी सेल जो आहे तो ॲक्टिवेट होतो, त्याचं मल्टिप्लिकेशन होतं आणि नंतर सायटोटॉक्सिक टी सेल्स आणि हेल्पर टी सेल्समध्ये डिफरन्शिएट होतो. सायटोटॉक्सिक टी सेल्स आणि हेल्पर टी सेल्स जे आहेत ते इफरंट लिम्फॅटिक वेसल्स थ्रू ब्लडमध्ये एंटर होतात. ब्लडमधून इन्फेक्टेड सेल्सकडे मूव्ह होतात. सायटोटॉक्सिक टी सेल जे आहेत ते परफोरन रिलीज करतात आणि इन्फेक्टेड सेल्सला किल करतात. त्यानंतर लिम्फ जे आहेत ते मेडुलामध्ये एंटर होतं. मेडुलामध्ये प्लाझ्मा सेल्स, मॅक्रोफेज प्रेझेंट आहेत. प्लाझ्मा सेल्स जे आहेत ते अँटीबॉडीज प्रोड्यूस करतात आणि अँटीजनला न्यूट्रलाइज करतात. आणि मॅक्रोफेज जे आहेत ते अँटीजनला इंगल्फ करतात. त्यालाच आपण फेगोसायटोसिस असं म्हणतो. त्यानंतर लिम्फ जे आहे ते इफरंट लिम्फॅटिक वेसल्स थ्रू ब्लडमध्ये एंटर होतो. फंक्शन:
फिल्ट्रेशन ऑफ लिम्फ ट्रॅप बॅक्टेरिया व्हायरसेस अँड फॉरेजन पार्टिकल्स. लिम्फ नोड जे आहेत ते लिम्फला फिल्टर करतात. इम्युन रिस्पॉन्स बी सेल्स प्रोड्यूस अँटीबॉडीज. बी सेल जे आहेत ते अँटीबॉडीज प्रोड्यूस करतात. लिम्फोसाइट्स प्रोलिफरेशन ॲक्टिवेशन अँड मल्टिप्लिकेशन ऑफ लिम्फोसाइट्स अँड प्रिव्हेंट स्प्रेड ऑफ इन्फेक्शन. पुढच्या लेक्चरमध्ये आपण स्प्लीन अँड माल्ट बघूया. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.